आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। जुन्नर उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलाय। 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना गळाला लागलाय। कार्यालयात एसीबीची कारवाई सुरू आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जुन्नर उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, तर 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय। तर सध्या या कार्यालयामध्ये एसीबीची कारवाई सुरू आहे। तर एका कारवाईच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जुन्नर उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे। 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं कारवाई केली, रंगेहात त्याला पकडलं। तर कार्यालयामध्ये सध्या एसीबीची कारवाई सुरू आहे। तर महत्त्वाची बातमी एसीबीच्या कारवाई संदर्भातली आपण पाहतोय। जुन्नर उपविभागीय अधिकारी हा एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी या कारवाईच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात आहे। चंद्रशेखर, शुभम, खरं तर खूप मोठी कारवाई ही म्हणावी लागेल, कारण पुणे जिल्ह्यातील जो जुन्नर विभाग आहे या जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांत यांच्यावरती 2 लाख रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना पकडलेलं आहे। लाचलुचपत विभाग पुणे विभागाने ही कारवाई केलेली आहे। तर ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीनं सध्या सुरू आहे। मोठी छापेमारी जी आहे ती मंचर येथील या सगळ्या कार्यालयावरती सुरू आहे। एकंदरीत ही 2 लाख रुपयाची लाच कशासाठी मागितली होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु लाचलुचपत विभागाचं जे पथक आहे ते वेगवेगळे पथक आहे सध्या छापेमारी करत आहेत। त्यामध्ये ही सगळी कारवाई सध्या मंचर शहर अर्थात पुणे जिल्ह्यातील हे मंचर शहरामध्ये कारवाई सुरू आहे। ठीक आहे चंद्रशेखर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या कारवाईच्या संदर्भातले दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर जुन्नर उपविभागीय अधिकारी हा एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे। तब्बल 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।